आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल। पाहुयात आजच्या ताजा घडामोडी। आम्ही मैत्रीपूर्ण लढवण्याचं ठरवलेलं आहे। आपण हसून खेळून म्हणताय, परंतु मध्ये मध्येच आपल्याकडून देखील टीकेचे सूर उमटत आहे, तिकडून देखील काहीतरी मग टीका होत आहे। मला असं वाटतं की माझ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक झाली नाही आणि मी कुणावरही टीका टिप्पणी केली नाही। की मी जर टीका टिप्पणी करत असेल आणि कुणाला जर ते लागत असेल तर मला वाटते की तो पर्याय संतोष बांगर नाही। शेवटचे 2 दिवस उरले तर तरीही समोरून जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखल नाही। मला असं वाटतं की आमच्या सोबत त्यांनी यावं, आम्हाला खो द्यावा आणि त्यांना सोबत घेऊन आम्ही काम करू। विरोधकांनी की महायुतीमध्ये असलेल्या मित्रपक्षांनी, विरोधकांनी जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन काम करू देणार ठेवा। जर शहराचा विकास करायचा असेल तर एकटा संतोष बांगर किंवा एकटा आर पाटील करू शकत नाही। सर्वसामान्यांना सोबत घेऊन, सर्व नेते मंडळींना सोबत घेऊन काम करूया आणि या शहराचा विकास करूया। तुम्ही खोद्या म्हणताय, विरोधक असो का माहितीतले असो, खोद्या आणि सोबत या म्हणताय आणि हिंगोलीमध्ये अशी चर्चा आहे की एक बडा नेता येत आहे, काय आहे? एक ध्यानात ठेवा, कुणाचं प्रेम कुणावरती असतं आणि ते जर म्हणत असतील की आम्ही तुमच्याकडे येतो, तुमचं काम चांगलं आहे आणि या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय एकनाथभाई शिंदेच्या कामावरती या महाराष्ट्रातली जनता खुश आहे। सर्वांनाच वाटते की नेता असावा तर एकनाथभाई शिंदे सारखा। त्या हेतून मला वाटते की त्यांच्यावरचं प्रेम आणि आता निवडणूक आहे, सगळ्यांनाच वाटते की आपण जरा याच्यामध्ये जर हातभार लावला तर मला वाटते की याच्यामध्ये दुधामध्ये साखर पडल्याशिवाय, दुधात साखर पडती जसं झाल्याशिवाय राहणार नाही। कोण आहे आज? आज कधी प्रवेश आहे त्यांचा? मला असं वाटते की दुपारी 2 वाजेपर्यंत आपण जरा नाव जाहीर करू शकतो। तुम्ही 2019च्या निवडणुकीपासून काँग्रेसचा बाल किल्ला असलेल्या कळमनुरीमध्ये काँग्रेसला सूर लावलेला आहे। काँग्रेसचा किल्ला तुम्ही ढासळलेला आहे आणि आता ही चर्चा आहे की काँग्रेसचा नवनिर्वाचित जिल्हा अध्यक्ष तुमच्या शिवसेनेत येणार आहे, काय खरं? मी तुम्हाला एवढंच सांगेल की ही कळमनुरी मतदारसंघ असो का हिंगोली मतदारसंघ असो का वसमत असो, ही कोणाच्या बापाची जहागीरदारी नाही, ही कोणाच्या घरची सातबारा नाही। या ठिकाणी चांगलं काम करत असाल तर ही मायबाप जनता तुम्हाला तळहातावरच्या फोडावर सारखं वागवत असते। तुम्ही जर वाईट काम करत असाल, तुम्ही जर खोटेपणा करत असाल, तुम्ही जर लोकांच्या कामामध्ये सुखादुखामध्ये जात नसाल तर ही मायबाप जनता तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहत नाही। राहिला विषय काँग्रेसचा, जी उरलेली कोणी राष्ट्रवादी आहे, जे काही पक्ष आहेत त्याच्यातले काही नेते जर आमच्याकडे येत असतील तर मला वाटते की त्यांचं स्वागत या ठिकाणी शिवसेनेमध्ये आम्ही करणारच आहोत। काही घंट्यामध्ये या ठिकाणी चांगल्या मोठ्या नेत्याचा शिवसेनेमध्ये प्रवेश होईल। आपल्याच माध्यमातून आपण हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवावं। नवनिर्वाचित काँग्रेसचा जिल्हा अध्यक्षाचं उत्तर राहिलं नाही। मला असं वाटतं की कोण काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष आणि कोण हे काही मला माहित नाही, पण प्रवेश झाल्याच्या नंतर पर्दाफाश होईल।